Good afternoon, everyone. Center of Excellence at JJ Hospital, Mumbai welcomes all the participants for this RDLS session. Today's topic is family-centric approach at the ART centers, and the speaker is Dr. Prabhakar Devanpalli. Dr. Prabhakar sir is working as a senior medical officer at the ART Plus Center at JJ Hospital, Mumbai. He has completed fellowship in HIV medicine from CMC Vellore and brings nearly 17 years of dedicated experience in HIV and AIDS care. We welcome you, sir, for today's session. Yeah. Requesting participants to please post their questions in the chat box. All the questions will be answered at the end of the session. Over to you, sir. Thank you, Shweta, and good afternoon, all. So, as Shweta madam has already आपल्या टॉपिक बद्दल सांगितलंय. बेसिकली हा एक डिफरन्शिएटेड केअर सर्व्हिसेस आहे जे नॅकोच्या अंतर्गत आपल्याला वेरियस पॅकेजेस असतात. त्यातला हा एक पॅकेज आहे फॅमिली सेंट्रिक पॅकेज ऑफ केअर. सो हे काय नवीन नाही आहे आपल्यासाठी. हे जे आहे प्रत्येकी सेंटरला चालूच आहे. बट नाव वी आर ट्राईंग टू फोकस ऑन दिस पॅकेज इन अ मोर बेटर वे. सो जेणेकरून पेशंटला ॲडव्हान्टेज मिळू शकेल. तर काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत या आपल्या फॉलोईंग स्लाइड्समध्ये आपल्याला कळेल. सो we will start with this session. Before starting this session, I just want to share few observations with all my colleagues and the various staff at the ART centers. When I look at the participants box, so there are hardly any participants. So I request all the senior medical officers and medical officers and the senior staff to motivate their other staff members to please attend these sessions, RDLS sessions, which are very basic, very informative, and we are supposed to practice this on day-to-day day-to-day ART center wise. So let us go to our first slide, ज्याच्यात आपल्याला या फॅमिली सेंट्रिक पॅकेज बद्दल थोडंसं ब्रीफली इंट्रोडक्शन दिलं गेलेलं आहे. बेसिकली हा जो पॅकेज आहे, हा जो डिफरन्शिएटेड सर्व्हिस डिलिव्हरी मॉडेलच्या अंतर्गत हे जे WHO ने रेकमेंड केलं गेलेलं फॅमिली सेंट्रिक पॅकेज ऑफ केअर आहे. सर त्याच्यात आपण मग नेमकं काय काय करतो. सो लाईक आय सेड की हा जो पॅकेज आहे आपण ॲज अ गाईडलाईन्स म्हणून करत नाहीये, बट इंडिव्हिज्युअली ॲट एव्हरी सेंटर सम पार्ट ऑफ दिस वर्क इज बीन गोइंग ऑन सिन्स इयर्स. अँड ऑफकोर्स देर आर few ART centers who have exceptionally well down south in implementing family-centric package of care. So family-centered HIV care models have emerged as an approach to deliver comprehensive care to all HIV positive family members together rather than individual care. फॅमिली सेंटर्ड केअर इम्पॅक्ट, त्याचा इम्पॅक्ट काय आहे? बेसिकली हा काय आहे, हा जो आहे आपण एक 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 पूर्ण सेंटरमध्ये, त्या सेंटरमध्ये जेवढेही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना आपण एकत्रित करायचा प्रयत्न करत आहोत आपण. बट नाव वी विल डू इट मोर सिस्टमॅटिक वे रादर दॅन इंडिव्हिज्युअल केअर. सो फॅमिली सेंटर त्याचे इम्पॅक्ट काय असतो, त्याचे इम्पॅक्ट इम्प्रूव्ड रिटेन्शनमध्ये जातो, LFU कमी होत असतात, ॲडरन्स त्यांचे चांगले असतात, व्हायरल सप्रेशन, भरपूर पेशंट्सचे व्हायरल सप्रेशन होतात, पेशंट बेनिफिट्स त्याच्यात ट्रॅव्हलिंग टाईम वाचतो, त्यांचे कॉस्ट इफेक्टिव्ह असतो. सो हे सगळे बेनिफिट्स आहेत जे इम्पॅक्टच्या रूपाने ते दिसून येतो. तर हा स्टडी ॲक्च्युली प्रोव्हाइड काय करतो? So this family centric care, this increases HIV testing for partners and children of patients enrolled in care and treatment services, increasing access to care.
सो हा जो पॅकेज आहे, फॅमिली सेंट्रिक पॅकेज, त्याच्यात आपल्याला पेशंटला मोटिवेट करायचा असतो की आपण त्यांचे पार्टनर्स, त्यांचे ॲक्सेस टू द केअर टू द पार्टनर्स अँड द इंडेक्स टेस्टिंग शुड बी युटिलाइज्ड फुल्ली, जेणेकरून मोर अँड मोर पार्टनर्स अँड चिल्ड्रन शुड कम फॉरवर्ड टू टेस्ट, टू गेट देम टेस्टेड. आणि कसं आहे, आय मीन इफ वी हॅव वर्क वी बिन, आपण जे ART सेंटरमध्ये काम करत आहोत वर्षानुवर्ष, आपल्याला हेही दिसून येतो की हा जो पेशंट आहे याची बायको आपल्याकडे आहे, पण तिचं ड्यू डेट वेगळा आहे. ती कधी येते कोणाला काही कळत नाही, पण ती आली, जरी त्या पेशंट जरी आली, तर ती याच फॅमिलीचीच आहे की नाही ते आपल्याला कळून येत नाही. सो बेसिकली हा जो केअर आहे, टू अक्युमुलेट ऑल द फॅमिली मेंबर्स इन टू वन युनिट, ते आपण पुढे काय आहे फॅमिली युनिट आणि फॅमिली मेंबर्स ते आपण बघूया. सो काय काय या 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 पॅकेजच्या द्वारा काय काय ऑब्झर्वेशन्स जे दिसून आलेत, कुठे कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत, काय मिस्ड अपॉर्च्युनिटीज आहेत, ते आपण आता इकडे डिस्कस करणार आहोत. सो प्रॉक्सी, प्रॉक्सी म्हणजे काय असतो? जेव्हाही कुठल्याही व्यक्तीच्या ऐवजी किंवा कुठल्याही व्यक्तीच्या बद्दल त्यांनी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला पाठवलं गेलं किंवा दुसरा कुठला व्यक्ती उपस्थित राहिलं, त्या व्यक्तीला आपण प्रॉक्सी म्हणतो. आणि त्या प्रॉक्सीमध्ये कोण कोण असू शकतात? हे फ्रेंड्स म्हणा, नेबर म्हणा, फॅमिली मेंबर मधले कोणतरी एक असतील, किंवा कामावरचे कुलिग, रिलेटिव्ह, असा असतो. आणि असं दिसून आलेलं आहे ऑलमोस्ट, हे एक स्टडी झालेलं आहे नॉर्थ ईस्ट मध्ये. आय थिंक इट वॉज इन नागालँड. आणि हायलोड ART सेंटर्स मध्ये जवळजवळ 20 to 25% ऑफ द फुटफॉल ऑफ दिस PLHIVs एट द ART सेंटर आर प्रॉक्सी. म्हणजे जर एखाद्या वेळेस 100 पेशंटची आपली ड्यू लिस्ट असेल दिवसाचा, त्यातले 20 ते 25 पेशंट आपले प्रॉक्सी. प्रॉक्सी म्हणजे आता मी सांगितलंय, फ्रेंडच्या स्वरूपात किंवा नेबर किंवा फॅमिली मेंबर, वर्क प्लेस, या सगळे या सगळे व्यक्ती त्यांच्या, ते जे ऍक्च्युअल पेशंट आहे, ऍक्च्युअल क्लायंट आहे, त्याच्याऐवजी हे येतात. So family member is also treated as proxy. So what is this? Why are we calling this lost opportunity? So now this member of that particular family who is considered as a proxy, so that is the lost opportunity for us. We are supposed to gather, accumulate all the members of one unit. त्याच्यातले ऍक्च्युअल ट्रीटमेंट सपोर्टर्स, स्पाऊस, पार्टनर, चिल्ड्रन, हे सगळे त्या फॅमिलीमध्ये इन्क्लूड झाले पाहिजे. सो काय काय ऍक्च्युली हा जो आहे, हाय ट्रीटमेंट इंटरप्शन अँड व्हायरल लोड अनसप्रेशन इन चिल्ड्रन अँड अडोलसंट्स. सो हा जो प्रॉब्लेम जे दिसून आलेला आहे वर्षानुवर्ष, जे आपण केअर करतो आहे, सो काही पेशंट्स म्हणा, चिल्ड्रन मध्ये म्हणा किंवा ॲडोलसंट्स मध्ये म्हणा, की ते कधी कधी कसं आहे, फॅमिली सेंट्रिक, आय मीन फॅमिली मधले कोण पॉझिटिव्ह असेल, आई पॉझिटिव्ह असेल किंवा वडील पॉझिटिव्ह असेल, तर बच्चूला घेऊन येत नाही. ॲडोलसंट्स त्यांचे वेगळेच इश्यूज असतात, त्यांचे कामाचे इश्यूज असतात, त्यांचे सोशल लाईफचे इश्यूज असतात, म्हणून त्या येत नसून त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या फॅमिली मेंबरना किंवा त्यांच्या प्रॉक्सीना पाठवून औषधं घेत असतात. आणि प्लस ॲट द सेम टाइम ART सेंटरमध्ये सुद्धा जे काउन्सिलर्स असतात, स्टाफ नर्स असतात, मेडिकल ऑफिसर्स, डॉक्टर्स, ह्यांनी जे ॲडरन्स वर जे भार द्यायचं जे आहे, ते तिकडे आपल्याला एक मिस होऊन जातो की प्रॉपर पेशंट नसलं की आपण त्यांना ते फोर सिमटम आहे की नाही, व्हायरल लोड झालंय की नाही, बिकॉज दिस प्रॉक्सी पेशंट मे नॉट नो एव्हरीथिंग. म्हणून या लहान मुलांच्या आणि त्याच्यात पोटेन्शियल मिस क्लासिफिकेशन ऑफ फॅमिली मेंबर, पिल पॅक, पिल पिक अप ॲज प्रॉक्सी, लॅक ऑफ फॅमिली ID मुळे मिस्ड अपॉर्च्युनिटी होतो.
कारण बच्चूचं जे वेट असतो, सिमटम्स असतात, भरपूर वेळेस चाइल्ड जेव्हा ART वर असतात त्यांना डोसेज वाईज आपल्याला द्यायचे असतात ड्रग्स. सो या सगळे अपॉर्च्युनिटीज जे आहे ते आपल्याकडनं मिस होऊन जाऊ शकतात. म्हणून आपण हा जो पॅकेज बघणार आहोत, ओव्हरऑल कॉम्प्रिहेन्सिव्ह फॉर द फॅमिली, हाऊ दिस विल बेनिफिट, याचा आउटकम काय होईल या सेशनच्या नंतर आपल्याला अजून थोडं क्लिअर दिसून येईल. सो मी आताच म्हटलं की फॅमिली सेंट्रिक काउन्सिलिंग आणि पॉझिटिव्ह प्रिव्हेन्शन मेसेजिंग हा जो आहे, जसं की एखादा फॅमिलीचा मेंबर आला प्रॉक्सी बनून, तर दुसरा फॅमिली मेंबर बरोबर ते आपलं काउन्सिलिंग, त्यांच्याबद्दल काय सिमटम्स असो, डोसेज असो किंवा अजून काय सायकोसोशल इश्यूज असो, ते आपल्याला थोडंसं मिस होऊन जातात. इंडेक्स टेस्टिंग मिस होतात. ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन जे आहे तेही थोडंफार आपल्याकडनं मिस होऊन जातात. सो काय एक्झॅक्टली आपल्याला बेनिफिट्स आहेत या फॅमिली सेंट्रिक प्रिव्हेन्शन केअरमध्ये, जे बेनिफिट्स आहेत त्याच्यात आपण बघतच आहोत की रिड्यूस ट्रॅव्हल कॉस्ट आणि टाइम, फॅसिलिटेट डिस्क्लोजर ऑफ HIV स्टेटस अमॉंग्स फॅमिली मेंबर्स आणि देअर बाय इम्प्रूव्ह adherence of ARVs, improve retention of patients on ART treatment supporter, facilitate HIV testing of untested clients, facilitate early screening of any non-communicable disease so which runs in the family, reduce footfall at ART center. हे सगळे आपण आता जे बघितलेले आहेत ते बेसिकली ते खूप पोटेन्शियल आणि चांगले बेनिफिट्स आहे या पर्टिक्युलर मॉडेल केअरसाठी ॲट at various levels, at सेंटर लेवल, ॲट द फॅमिली लेवल, ॲट द प्रोग्रामॅटिक लेवल. कारण याच्या मागे आपल्याला भरपूर आता रिसेंटली असं आहे की जे नॅको आहे त्याच्यात थ्रू रेस्पेक्टिव्ह सॅक्स जे आहे, वेरियस सॅम्पल किंवा डाटा कलेक्शन थ्रू इंटरव्ह्यूज किंवा फोकस ग्रुप डिस्कशन्स विथ कन्सेंटिंग पेशंट्स आणि हेल्थकेअर स्टाफ, आणि आपल्याला करंट प्रॅक्टिसेस आणि सर्व्हिस डिलिव्हरी मेकॅनिझम्स आपण वेगवेगळ्या प्रकारचे देऊ राहिलो, त्याच्यातनं काय काय बेनिफिट्स होत असतात ते आपल्याला दिसून येतं. त्यातला हा एक पोटेन्शियल जे बेनिफिट्स आपल्याला जे दिसून येतोय या फॅमिली सेंट्रिक मॉडेल केअर मधून, जसं की सांगितलं, ट्रॅव्हल कॉस्ट कमी होतो, ट्रॅव्हल टाइम कमी होतो, प्लस डिस्क्लोजर ऑफ द स्टेटस अमॉंग फॅमिली मेंबर्स अँड इम्प्रूव्ह अधेरन्स ऑफ ARV. आपल्या आपल्या म्हणजे आपल्या काही 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 सेंटर्समध्ये असंही दिसून आलेलं आहे की हजबंड पॉझिटिव्ह आहे पण वाईफला माहित नाही, आणि वाईफ पॉझिटिव्ह आहे आणि हजबंडला माहित नाही. हजबंड वाईफ दोघेही पॉझिटिव्ह आहेत पण मुलांना माहित नाही. सो दिस विल हेल्प अँड इम्प्रूव्ह इन adherence टू द ARV ड्रग्स. अल्टिमेटली इट विल बूस्ट अप द कॉन्फिडन्स. जेव्हा जेव्हा आपल्याला काही जर फॉर एक्झाम्पल असं आपण एखादा कन्फेस करतो की बाबा मला हा प्रकरण म्हणजे एवढ्या वर्षापासून माझ्या मनात ओझा होता की बाबा मी कसं सांगू कसं सांगू कसं सांगू, आणि त्या टेन्शनमध्ये त्या PLHIV थोडासा ॲडरन्स पण त्याचा प्रॉब्लेम होईल, मिस्ड होतो, LFU होतात. जर फॅमिली मेंबर्सला आपण इन्क्लूड केलं त्यात, दे डेव्हलप दॅट कॉन्फिडन्स. हा, देर इज समवन टू बॅक मी अप, देर इज समवन टू पुश मी, देर इज समवन टू गाईड मी, देर इज समवन टू लुक आफ्टर मी, वॉट एव्हर. म्हणजे मला काही झालं तर माझं बघण्यासाठी माझे इमिडिएट फॅमिली मेंबर कोणतरी आहे. सो इन दिस वे रिटेन्शन पण इम्प्रूव्ह होऊ शकतो. आणि त्याचद्वारे आपल्याला जे वेगवेगळ्या मल्टीप्रॉंग आपण करत असतो, तर एका पेशंट एका इंडेक्स क्लायंटमुळे आपल्याला वेगळे मेंबर्स मिळतात, त्या स्पाऊसच्या रूपाने किंवा चिल्ड्रनच्या रूपाने आणि तुमचे पार्टनर्सच्या रूपाने. अँड अगेन दॅट गोज ऑन स्प्रेडिंग, देअर बाय कव्हरिंग अवर पॅकेज टू युटिलायझिंग अवर पॅकेज टू अ फुल एक्सटेंट.
त्याच्यातनं अर्ली स्क्रीनिंग होतो नॉन कम्युनिकेबल डिझीजचं, जे फॅमिलीमध्ये रन होत असतात. आणि ॲट द सेम टाइम जे ओव्हरलोड ART सेंटर्स आहेत, हाय लोड ART सेंटर्स आहेत, टर्शरी जे मेडिकल कॉलेजेस आहेत, तिकडे वर्कलोड खूप जास्त आहे. तर या फॅमिली सेंट्रिक अप्रोचने द द फुटफॉल ऑफ दिस PLHIVs विल रेड्यूस ड्रास्टिकली. इनफॅक्ट काही काही स्टेट्समध्ये हे स्टडी झालेलं आहे. आय विल डिस्कस विथ यू इन फर्दर इन फर्दर स्लाइड्स. सो आतापर्यंत आपण जे काय बोललो, दिस इज अबाउट द फॅमिली सेंट्रिक पॅकेज बद्दल, ज्याच्यात मी तुम्हाला ऑलरेडी काय काय ते सॅम्पल डेटा कलेक्शन थ्रू इंटरव्ह्यूज आणि फोकस ग्रुप डिस्कशन, करंट प्रॅक्टिसेस, सर्व्हिस डिलिव्हरी मेकॅनिझम्स आणि आपल्याला सपोर्ट फ्रॉम ART सेंटर स्टाफ, trainings, workshops are conducted at various levels to get the benefits of this uh, package. सो डेफिनेशन, फॅमिली मेंबरचं डेफिनेशन आपल्याला या डेफिनेशन्स बद्दल थोडक्यात माहिती आहे. नाव ऑल द ART सेंटर्स, जेवढेही ART सेंटर्स आहेत, किती स्टाफ नवीन असो, किती स्टाफ जुना असो, डॉक्टर्स नवीन असो, बट स्टेबल PLHIV बद्दल सगळ्यांना माहिती आहे. ऍटलिस्ट फॉर 6 months त्या क्लायंटनी 6 महिने औषधं घेतलं पाहिजे होतं, व्हायरल लोड सप्रेस असला पाहिजे होतं, नो करंट इलनेसेस, नो ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स, काही NCDs म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिझिजेस, हे असलं त्याला आपण स्टेबल पेशंटच्या क्रायटेरियामध्ये ठेवतो. सो हाऊ डू वी डिफाईन दिस फॅमिली मेंबर्स? अ ग्रुप ऑफ 2 or more persons which HIV related by birth, marriage, or adoption who live together, and their sexual partners. All such related persons who are ready to support each other for HIV care and treatment are considered members of one family. आय एम शुअर की सगळ्यांना याचा अर्थ कळलेलाच असेल. जर समजा आपल्या फॅमिलीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेंबर्स आहेत, दे विल बी कन्सिडर्ड ॲज अ वन फॅमिली मेंबर. इन द सेम वे, ॲडॉप्शन केलेले बच्चू असतील, ते जे PLHIVs असतील, किंवा त्यांचे जे पार्टनर्स आहेत, त्यांना सुद्धा एकमेकांची सपोर्ट करून त्यांना आपण एका फॅमिली युनिटमध्ये फॅमिली मेंबरमध्ये इन्क्लूड करू शकतो. आणि हे काय फॅमिली युनिट काय? इच फॅमिली युनिट कन्सिस्ट ऑफ मेंबर्स ऑफ वन फॅमिली. सो इच फॅमिली युनिट कन्सिस्ट ऑफ मेंबर्स ऑफ वन फॅमिली. म्हणजे जर समजा आपल्या ART सेंटरमध्ये 100 पेशंट रजिस्टर्ड आहेत, त्यातले 25 फॅमिलीज असतील, तर ते आपण एक त्यांना आपण एक युनिट म्हणून बघतो. आणि त्या पर्टिक्युलर एका युनिटमध्ये 25 पैकी त्या एका युनिटमध्ये किती मेंबर्स आहेत, फॅमिली मेंबर्स, ते आपण त्याच्यात इन्क्लूड करतो. सो दीज आर द व्हेरियस डेफिनेशन ऑफ फॅमिली मेंबर्स आणि फॅमिली युनिट. सो हाऊ डू, लाईक द वे आपण जसं वर्षानुवर्ष आपण ऐकत आहोत, सिन्स द बर्थ ऑफ दिस प्रोग्राम, की ART सेंटरमध्ये पेशंटचा फ्लो कसा असला पाहिजे, कुठल्या कुठल्या पेशंटला आपण फास्ट ट्रॅक केला पाहिजे, हे सगळे जे आपल्याला बेसिक क्रायटेरिया आहेत. इन द सेम वे, एक फॅमिली सेंट्रिक पॅकेज ऑफ केअर मध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागतो, दिस इज द टीम वर्क. इथे आपलं फक्त एकच इंडिव्हिज्युअल नाही, बल्कि पूर्ण ART स्टाफने एकत्र येऊन या गोष्टीसाठी आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यात आपण काय काय करतो? आयडेंटिफिकेशन ऑफ फॅमिली मेंबर्स अँड युनिट्स, alignment of due dates of all family members, index testing,
family counseling and assisted disclosure support, initiation of ART to all the positive members of the family, refill ARVs and prophylactic medications. All family members living with HIV are seen together in the ART center for services as a family unit. Adherence assessment for all family members, family-centered adherence support to engage as treatment supporters, education on patient adherence, treatment and viral load literacy, referrals for other services, social schemes, nutritional support, family planning, NCD, etc. So basically हा काहीच नाहीये, एक 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 स्मूथ फ्लोईंग मेकॅनिझम आहे, जेणेकरून आपल्याला बघायचं आहे की फॅमिली एका फॅमिली युनिटला आपण कसं आयडेंटिफाय करू. फॉर एक्झाम्पल, जर एका एक पेशंट आला आपल्याकडे आणि त्याला आपण विचारलं की काय बाबा कसं काय तुमचे फॅमिली ट्री कसं आहे. सो फॉर बिफोर दॅट आपल्याला हे ओळखायचं असतो की आपल्याला हा पेशंट माझ्या समोर आलेला आहे, तर मी कसं ओळखू त्या पर्टिक्युलर पेशंटला की यांची फॅमिली मेंबर्स मधून सुद्धा इन्फेक्टेड आहेत म्हणून. सो फॉर दॅट व्हेरी सेम आपल्याला थोडंसं व्हाईट कार्डकडे पण लक्ष द्यावा लागेल. व्हाईट कार्डमध्ये सेक्शन 13 जे आहे त्याच्यात आपण पूर्णपणे डिटेल्स लिहितो फॅमिलीबद्दल, त्यांचे ड्यू डेटबद्दल आणि त्यांचे फॅमिली ट्री बद्दल. सो अशा प्रकारे आपल्याला युनिट्स आणि मेंबर्स ओळखून येतात. त्या प्रकारे मग आपण ड्यू डेट्स, जेव्हा पूर्ण फॅमिलीचा आपण जेव्हा एखादा फाईल बनवतो तेव्हा आपण त्यांचे ड्यू डेट्स आपण अलाइन करतो. तर हे जे ड्यू डेट अलाइनमेंट कसं असतो, यू आर सपोज टू पिक अप दॅट फॅमिली मेंबर्स रिमेनिंग टॅबलेट्स आणि त्यानुसार त्यांना आपल्याला पूर्ण फॅमिलीला ड्यू डेट्स अलाइनमेंट करून द्यायचं असतात. At the same time, we can motivate and do the index testing on regular basis. Like I said, family counseling and assisted disclosure support through the family members as well as the counselors will thereby give positive results or boost the morale of the particular family member. Initiation of ART to all the positive members of the family, refill ARVs, हे सगळे जे आहेत बेनिफिट्स जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं गेलेलं आहे ते या अंतर्गत आपण त्यांना सर्व्हिसेस देऊ शकतो. सो लाईक मागच्या स्लाइड सारखं याच्यात सुद्धा आपण फॅमिली सेंट्रिक पॅकेज ऑफ केअर कसं त्यांनी एकदम एक चांगल्या प्रकारे नॅकोने हे डिझाईन केलेलं आहे. सो जेव्हा आपण इनर सर्कल बघतोय तर त्याच्यात आपल्याला 4 गोष्टी मेनली दिसत आहेत. ॲज अ ART सेंटर स्टाफ म्हणून काय करायचं आहे त्याच्यात. तर ते इनर सर्कलचे जे 4 गोष्टी आहेत आपण जेव्हा बघतोय ते लेफ्ट हँड साईडचं जे वरचं क्वाड्रंट आहे त्याच्यात आपण काय बघतोय, आयडेंटिफाईंग फॅमिली. एकदा आयडेंटिफाईंग फॅमिली झाल्यानंतर आपण त्यांचे डेट्स अलाइनमेंट करतो. डेट्स अलाइनमेंट केल्यानंतर फॅमिली सेंट्रिक केअर आपण व्हेरियस सर्व्हिसेसच्या द्वारे आपण त्यांना देत असतो आणि त्याच्यानंतर आपण मॉनिटरिंग आणि फॉलोअपवर थोडा त्यांच्यावर नजर ठेवतो. सो इन दिस वे हा जो आहे एक it is not very complex. In fact, it is very easy to identify these families and put them under this package. So आणि जे आउटर सर्कल जे आहे ते त्याच्यात वेरियस आपण काय काय करत आहे ते ऑलरेडी जे आपण करतोय त्याला आपण मोर सिस्टमॅटिक रूप द्यावा, हे त्याच्यासाठी आपण हा पॅकेज आकारलेला आहे. So let's go step by step through the process of implementation of the family centric care. So here identification of family members आणि युनिट्स आपण कसं करतो ते. सो हिअर आय वॉन्ट टू एक एक मला हे सांगायचं आहे, एक क्वेश्चन आणि आन्सर्स आहेत.
ड्युरिंग दिस ऑनगोईंग लेक्चर ओनली आपण या क्वेश्चनचं उत्तर दिलं तर आपल्याला पुढे डिस्कशन करायला अजून बरं पडेल. सर, तर हा जो क्वेश्चन आहे ते प्रत्येकी स्टाफला, आर यू अवेअर ऑफ द नंबर ऑफ फॅमिलीज कमिंग टू युअर ART सेंटर ऑफ द टोटल अलाइव्ह ऑन ART? तर तुम्हाला येस किंवा नो म्हणून सांगायचं आहे. आणि ह्याच्यात काही कोणाला काही मार्किंग सिस्टम नाहीये, काही नाहीये. यू जस्ट हॅव टू रिप्लाय दिस. सो देर इज नथिंग कॉल्ड ॲज अ करेक्ट आन्सर ऑर अ रॉंग आन्सर. यू जस्ट हॅव टू रिप्लाय. फक्त ह्याला उत्तर देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण पुढे हा सेशन घेऊन जाऊ शकतो. So we have responses in the chat box. Everybody is answering yes. Okay. So I can see many participants across Maharashtra, uh, Jalgaon ART centers, Dr. Hazare sir, and I can see some of the counselors also responding to this query. I am so happy that everyone is aware of this फॅमिली सेंट्रिक केअर दॅट. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की ऍक्च्युली हा फॅमिली सेंट्रिक केअर पॅकेज काय आहे. द ओनली थिंग इज वी आर नाव गोइंग टू इम्प्लिमेंट यू फॉर दिस सेम थिंग. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू ऑल की आमच्या आमचे आमचे ॲडिशनल प्रोजेक्ट डायरेक्टर सरांनी हे आम्हाला 4 ART सेंटर्सना हे दिलेलं आहे. या स्टडीबद्दल थोडासा फिजिबिलिटी ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ फॅमिली सेंट्रिक केअर या 4 ART सेंटर्समधून आम्ही ऑन अ प्रायोरिटी बेसिस वी आर गोइंग टू फॉलो this. So basically the objective of this study is to understand काय एक्झॅक्टली कसं फिजिबल आहे, काय प्रोसेस आहे बाय इम्प्लिमेंटिंग this family centric approach. So let us. तर आपण सो येस, सो मेनी स्टाफ, भरपूर स्टाफने जवळजवळ 60-70% स्टाफ वर अवेअर की त्यांच्या पर्टिक्युलर ART सेंटरमध्ये अंदाजे किती पेशंट्स फॅमिली युनिट म्हणून फॅमिली युनिट्स आहेत म्हणून ते अंदाजा आहे हे. So please state in the chat box how you can identify family units as a part of routine care at ART centers. So I will be very happy, like the way I have seen some responses for a question one. Sir, या particular question साठी yes, I am getting some replies, and I am surprised and happy to know that many of you are already aware of this. Very good. Perfect. So, ART Center to Mumbai, JJ Hospital. Exactly. So let us further discuss about this question.
So how we are going to identify this? या स्लाइडमध्ये जर तुम्ही बघाल ना, इट इज क्लिअरली मेन्शन दॅट ART स्टाफ आयडेंटिफाईज द फॅमिली मेंबर्स ॲज पर द डिटेल्स इन पेशंट ट्रीटमेंट कार्ड आणि व्हाईट कार्ड. आणि ते आपण कसं करतो? जे फॅमिली ट्री आहे आपल्या व्हाईट कार्डमध्ये 3 नंबर सेक्शनमध्ये जे आपले काउन्सिलर्स भरतात. सो थ्रू दोज व्हाईट कार्ड्स वी कॅन extract the family details from those white cards. The counselor actively asks each PLHIV for the family details and records the same if the details in the white card are incomplete. Routinely, PLHIV family status needs to be updated. सो वर्षानुवर्ष आपण हा जो एक आपण ऐकतच असतोय. आय मीन ॲटलिस्ट इन दिस माय एक्सपिरियन्स ऑफ 17 years, व्हाईट कार्ड, व्हाईट कार्ड, व्हाईट कार्ड, ग्रीन बुक हे सगळे आपण ऐकतच असतो. बट सरप्राइझिंगली अजूनही काही सेक्शन्स एवढे इग्नोर्ड आहेत जे आयडियली दे आर सपोज टू बी गेटिंग अपडेटेड फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे त्या अपडेशन होत नाहीयेत असं दिसून येतात. फॉर एक्झाम्पल मदर म्हणा, फादर म्हणा, त्यांचे चिल्ड्रन, त्यांचे स्पाउसेस, किती मुलं आहेत, ते अलाइव्ह आहेत, डेड आहेत. सो दीज आर द कॉलम्स. हे जे कॉलम्स आहेत हे डायनमिक आहेत, दे आर नॉट स्टॅटिक. त्या डायनमिसिटी आपल्याला प्रत्येक वेळेस पेशंट आलं की त्याच्यात चेंज करणं गरजेचं आहे, सो दॅट इट कॅन बी अपडेटेड इन आवर मास्टर लाईन लिस्ट. हा मास्टर लाईन लिस्टच आपण आपला मंथली प्रोग्रेस रिपोर्ट म्हणून आपण पाठवला जातो आपल्या रेस्पेक्टिव्ह सॅक्स आणि डॅक्सकडे, जेणेकरून दॅट इज अगेन अल्टिमेटली फॉरवर्डेड टू नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन. म्हणून हे जे व्हाईट कार्ड्स असतात, आय रिक्वेस्ट all the medical officers and senior medical officers to go through the white cards on regular intervals. Not only doctors, I request counselors, staff nurses, community care coordinators, data managers to enter all the details in the respective whatever columns has been mentioned. तर हे जे आहे, हे जे काउन्सिलरचं ऍक्टिव्हिटी काय आहे? PLHIV ला विचारणं, फॅमिली डिटेल्स काय आहे, आई काय करते, वडील काय, एज काय, त्यांचं स्टेटस काय, त्यांची औषधं चालू आहेत की नाही आहेत, कुठल्या ART सेंटरमध्ये रजिस्टर्ड आहेत. जर आपल्याकडे असेल तर मग त्यांना तुम्ही एका युनिटमध्ये आणायचा प्रयत्न करणं ते खूप गरजेचं आहे. सो हाऊ डू वी आयडेंटिफिकेशन ऑफ फॅमिली मेंबर्स अँड युनिट्स. तर आपण कसं हे आयडेंटिफाय करू शकतो हे आपण मागच्या स्लाइडमध्ये घेतलेलं आहे. तर हे आता कसं करू करू शकतो आणि करायचा प्रयत्न करूया हे आपण आता पुढे आपण बघू. सो each family is given a family ID. For example, F272-02. So what does this indicate? This indicates F272 जे आहे हा फॅमिली युनिट आहे. हा जो एक्झाम्पल म्हणून F272-02 जो आहे आपण एक ART सेंटरचं उदाहरण गेलेलं आहे, ज्याच्यात असं दिसून येतोय की त्यांच्या सेंटरमधून एवढं 272 फॅमिली युनिट्स आयडेंटिफाय केलं गेलेलं आहे. आणि त्या पर्टिक्युलर 272 ज्या फॅमिलीला आपण हा जो नंबर दिलेला आहे त्या युनिटमध्ये किती मेंबर्स इन्फेक्टेड आहेत, किती मेंबर्स ART घेत आहेत, किती मेंबर्स आपले सर्व्हिसेस चालू ठेवलेले आहेत, ते 02 म्हणून ते इंडिकेट करत आहे. सो हा जो F272 आहे, हा जो नंबर ऑफ फॅमिली युनिट्स ते आपल्या ART सेंटरमध्ये असून जेव्हा 02 आपण त्याच्यात टाकतोय, असं त्याचा अर्थ हे असतो की या पर्टिक्युलर फॅमिली युनिट नंबर 272 चे 2 फॅमिली मेंबर्स इन्फेक्टेड आहेत अँड दे आर टेकिंग सर्व्हिसेस फ्रॉम द सेंटर.
So each family's medical records arranged in separate folder. सो हे एक उदाहरण म्हणून आपण एका ART सेंटरचं एक फोल्डर सगट आपण घेतलेले आहोत. त्याच्यात व्यवस्थित किती छान प्रकारे त्यांनी दिलेलं आहे F0415-2. त्याचा अर्थ असं दिसून येतोय की या पर्टिक्युलर ART सेंटरमध्ये 415 युनिट्स फॅमिलीचे आयडेंटिफाय केले गेलेला आहे. आणि हा जो 415वा जे युनिट आहे, 415वा जो युनिट आहे त्या पर्टिक्युलर फॅमिलीमध्ये 2 मेंबर्स इन्फेक्टेड आहेत. आणि त्या पर्टिक्युलर 2 फॅमिली मेंबर्सचे सुद्धा त्यांनी खाली खूप चांगल्या प्रकारे ART नंबर जोडला गेलेला आहे. सो दॅट इट बिकम्स इझियर टू लोकेट विथ दिस एंटायर फोल्डर द ART numbers of that particular family members. तर लाईक आय सेड हे सगळे बघितलेले आहे आपण. लेबल फॅमिली ID आणि ART नंबर्स सेम ऑन द पेशंट ग्रीन बुक फॉर इझी रिट्रीवल. सो हेच जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो, फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज कम्युनिटी केअर कॉर्डिनेटर. कम्युनिटी केअर कॉर्डिनेटर एट एव्हरी सेंटर. तर त्याच्यात काय असतो, जेव्हा ही पेशंट येतो हिरवा पुस्तक कम्युनिटी केअर कॉर्डिनेटरला देतो. तर का हिरवा पुस्तकवर जर आपण याचा उल्लेखच नाही केला तर कम्युनिटी केअर कॉर्डिनेटरला कसं दिसून येईल. म्हणून हा जो आपण फॅमिली युनिट आणि फॅमिली मेंबर म्हणून हा जो नंबर दिला गेलेला आहे, दॅट सेम स्टिकर शुड बी पुट ऑन द ग्रीन बुक फॉर इझी रिट्रीवल ऑफ द फोल्डर्स. इझी रिट्रीवल ऑफ द फोल्डर्स म्हणजे लगेच आपल्याला कळून येतं की बाबा हा हा युनिटचं फॅमिलीचा एक मेंबर आलेला आहे, त्यांचा फोल्डर काढा. त्यांचा एक फोल्डर काढलं की जर त्या फॅमिली युनिटमध्ये 2 पेशंट असतील किंवा 4 पेशंट असतील, त्यांचे सगळ्यांचे आपल्याला व्हाईट कार्ड्स त्याच फोल्डरमध्ये असतात आणि त्यांचे आपल्याला ART नंबर्स सुद्धा आपल्याला दिसून येतील. सो हा एक ऍक्टिव्हिटी आहे. नाव इन दिस लास्ट गेल्या 4-5 स्लाइड्समध्ये आपण फॅमिली मेंबर्स, फॅमिली युनिट्स, डेफिनेशन आपण हे सगळे बघितलेलं आहे. सर, तर हे अगेन आय एम सेइंग दॅट की मेजॉरिटी ऑफ द स्टाफ हू हॅज टेकन time to attend this session, I want them to respond into this chat. So, the following family ID was given by an ART center 0234-03. तर आपल्याला याच्यात हा असं तर याच्यात आपल्याला हे आपल्याला हे एक ART सेंटरचं उदाहरण देऊन त्यांनी त्यांच्या पर्टिक्युलर ART सेंटरचा फॅमिली युनिट साईज आणि त्या पर्टिक्युलर फॅमिली युनिटचं किती मेंबर्स आहेत त्या प्रश्नाद्वारे विचारलं गेलेलं आहे. सो आय जस्ट वॉन्ट यू टू रेस्पॉन्ड इन द चॅट. हे जे आहे 0234 जे रेड याच्याने इंडिकेट केलेला आहे, 0234, हा जो नंबर आहे हा काय इंडिकेट करत आहे आपल्याला, हा काय डिनोट करत आहे. 1, फॅमिली साईज, or 2, number of family units in the center. So I just want everyone to respond in the chat. What does this 0234 denotes? Okay, I'm already getting responses from Kalwa ART Center, from Dr. Chavan. Very good. Very good. I'm expecting the response from the counselors. Please, तुम्ही chat box मध्ये टाका. Yes, Amravati has also responded. Dr. Gautami has responded to this question. Okay.
So we have got majority of the response in our chat box, and it is very uh, uh, इट इज व्हेरी एव्हिडंट दॅट आप लोग जे काय तुम्ही ऐकत आहात that is actually being understood by you. So yes, this denotes that the 0, 2, 3, 4 denotes the number of family units in the center. So now let us go to, तो हा जो फॅमिली युनिट आहे जे 0, 2, 3, 4 म्हणजे त्या पर्टिक्युलर ART सेंटरमध्ये एवढं फॅमिलीज रेकग्नाइज केलं गेलेलं आहे. सो व्हॉट आर वी सपोज टू डू, like making the folders, how to approach those clients, that we have already discussed in our previous slides, and we are going to discuss it in our further slides. Now question 4. The following family ID was given by ART center. त्याच्यात आपल्याला व्हॉट डज 0, 3 डिनोट. सो सेम ART सेंटरचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. तर 0, 3 काय डिनोट करत आहे हे आपल्याला या चॅटबॉक्समध्ये रिस्पॉन्ड करून सांगायचं आहे. Yes, very nice, fantastic. So I can see many doctors and counselors participating in this chat, and I am not very much surprised by the answers, because all of you are seniors and they've been working in the ART center since many years. येस. सो द हा जो प्रश्न जे विचारला गेलेला आहे, व्हॉट डज 0, 3 डिनोट, इट डिनोट्स द फॅमिली साईज. म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर त्या फॅमिली युनिटमध्ये जे 0, 3 जे फॅमिली युनिट जे वरचं जे आहे त्याच्यात जे फॅमिली साईज आहे 0, 3 म्हणजे 3 मेंबर्स सर्व्हिसेसचे बेनिफिट्स घेत आहेत. सो with this identification of family units as well as family members, we are supposed to do the alignment of the pill pickup by giving them the appropriate dates by making up the folders. So review the due date of visit from section 13. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की सेक्शन 13 मधनं आपण व्हाईट कार्डच्या ह्याच्यातून ड्यू डेट आपण रिव्ह्यू करून त्या डेटला आपण अलाइन करून पूर्ण फॅमिली मेंबर्सना आपण त्या डेट देणं गरजेचं आहे. वाईल ऍडजस्टिंग द ड्यू डेट आपण काय काय गोष्टींकडे लक्ष द्याव्याचं असतं ते मी तुम्हाला सांगतो. एन्श्योर दॅट द पिल्स इन हँड आर ॲक्युरेटली टेकन केअर. ॲक्टिवली आस्क द फॅमिली मेंबर्स देअर फिजिबल डेट्स of visit based on occupation, schooling, and other socio-demographic conditions. Ensure that the details are recorded in the white card and green book. So basically आपण हे जे डेट अलाइनमेंट करतो, ड्यू डेट आपण अलाइनमेंट करून पेशंटला देतो, आयडियली all the members of the family should be asked their feasible dates, their visiting dates, according to their schools, their offices, their occupations, their geographical spread. All these things have to be taken. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडनं आपण कन्सिडर करून त्या पर्टिक्युलर फॅमिली मेंबरला डेट देणं, अलाइन करून डेट देणं गरजेचं आहे. आणि त्याच रेकॉर्डमध्ये त्या डिटेल्स त्या व्हाईट कार्डमध्ये रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. सो like the way I have told you in our previous slides, like you identify the family members, offer, align them the due dates, give them the same dates. Then next is
we offer them the index testing. Actively ask for the HIV status and testing details of the family members. जसं आपण व्हाईट कार्ड मध्ये आपण मागच्या एका स्लाइड मध्ये डिस्कस केलेलं आहे की आपण कुठल्या सेक्शनकडे बघतो. स्टाफ नर्सनी म्हणा, काउन्सिलर म्हणा, डॉक्टर्स म्हणा, डेटा डेटा मॅनेजर्स म्हणा, कुठला सेक्शन नंबर 3 जे आपण त्याच्यात खूप चांगल्या प्रकारे त्या व्हाईट कार्डमध्ये दिलेलं आहे. सो बेसिकली थोडासा इकडे कन्फ्युजन आहे. हे जे सेक्शन नंबर 3 मला वाटतं की जुना व्हाईट कार्डमध्ये, पण आता हे नवीन व्हाईट कार्ड च्या अंतर्गत जर बघितलं तर ते सेक्शन 4 येईल. त्याच्यात आपण काय काय देतो, फॅमिली किंवा पार्टनरचं आपण हिस्ट्रीमध्ये मरायटल स्टेटस बघतो. ऑर्फन चाइल्ड असेल तर ऑर्फन आहे की नाही ते बघतो. फॅमिली मेंबर्समध्ये आई, वडील, स्पाऊस, चिल्ड्रन, पार्टनर्स, हे सगळे. सो बेसिकली व्हॉट वी आर ट्राईंग टू, काय आपल्याला याच्यात लक्षात आणून घ्यायचं आहे की ॲट एव्हरी लेवल एनी इंडेक्स क्लायंट शुड नॉट गो अनचेक्ड. म्हणजे त्यांचे जे जे मल्टिपल प्रॉंग सिस्टम जे आहे ते आपलं चालूच ठेवलं पाहिजे. जसं की हे खाली जे एकदम खूप चांगल्या प्रकारे हे स्लाइडमध्ये दिलेलं आहे, हे इंडेक्स क्लायंट आहे. तर आपण काय काय विचारलं, स्पाऊस, सेक्शुअल पार्टनर्स, इंजेक्टिंग पार्टनर्स, बायोलॉजिकल चिल्ड्रन, हे सगळ्या गोष्टींकडे आपल्याला थोडंसं जास्त भार द्यावा लागेल. So during the initial visit, counselor assesses the family members and provides the following. HIV स्टेटस बद्दल डिस्क्लोज करतो. आपण डिस्क्लोज करून ART इनिशिएट करतो सगळे पॉझिटिव्ह मेंबर्सला. एकदा ART इनिशिएट झाल्यानंतर आपण पेशंटला ॲडरन्स काउन्सिलिंग रुटीन, हे दीज आर द रुटीन थिंग्स विच ऑल द काउन्सिलर्स हॅव बीन डुईंग. तर या फॅमिली सेंट्रिक अप्रोचमध्ये सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. सो दिस इज हाऊ, लाईक मी सांगितलं होतं की अगोदर माझ्या सेशनमध्ये, की जसा वर्षानुवर्ष आपण असं ऐकत आहे की व्हॉट इज द फ्लो ऑफ द PLHIVs ॲट द ART सेंटर. सो नाव वी विल टॉक अबाउट द फ्लो ऑफ द फॅमिली सेंट्रिक पेशंट्स. फॅमिली सेंट्रिक पॅकेजमध्ये आपल्या पेशंटचं फ्लो प्रोसेस कसं असेल ART सेंटरमध्ये ते आपण बघ. पेशंट जेव्हा येतो त्या पर्टिक्युलर युनिटचं फॅमिली मेंबर येतो, व्हिजिट करतात ART सेंटरला, पहिलं पहिलं तो केअर कॉर्डिनेटरकडे जाणार. केअर कॉर्डिनेटर काय करणार, ते पेशंटचं ट्रीटमेंट ग्रीन बुक कार्ड हे करणार, कलेक्ट करून, आणि त्यांचं फोल्डर किंवा फॅमिली मेंबर्सचं ते युनिट म्हणा, ते सगळे त्यांचे जे काय आहेत, जे नंबर्स म्हणा, ते व्हाईट कार्ड्स रिट्रीव्ह करून ते एक फोल्डरमध्ये बनवायचा प्रयत्न करेल. वन्स दिस इज डन, आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू, दिस शुड बी डन ॲट एव्हरी लेवल. जसं आपण चेक करत असतो जेव्हा पेशंट आलं, की पेशंट स्वतः आलं की नाही आलं. आय एम टॉकिंग अबाउट नॉन फॅमिली सेंट्रिक पेशंट्स. आपण जसं वेट चेक करतो, पेशंटचं हाईट चेक करतो, पेशंटचे 4 सिम्पटम चेक करतो, पेशंटचं आपण व्हायरल लोड, CD4 काउंट, इतर गोष्टी चेक करतो. इन द सेम मॅनर पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो, फॅमिली सेंट्रिकचे पेशंट, त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता हे सगळे कम्युनिटी केअर कॉर्डिनेटर म्हणा, स्टाफ नर्स म्हणा, काउन्सिलर म्हणा, हे त्यांचे फोल्डर्स बनवून घेणं गरजेचं आहे. त्यांचे सगळे फॅमिली मेंबरचे ट्रीटमेंट कार्ड्स, जे व्हाईट कार्ड्स म्हणतो आपण, ते कलेक्ट करून एक फॅमिली फोल्डर क्रिएट करायचं आहे. ते मागच्या स्लाइडमध्ये दाखवलं गेलेलं आहे, आणि पुढच्या स्लाइड्समध्ये सुद्धा काही सेंटर्स खूप चांगल्या प्रकारे हे मॉडेल स्वरूपाने दाखवलं गेलेलं आहे. आय वुड सजेस्ट ऑल द ART सेंटर्स टू प्रॅक्टिस दॅट वे. केअर काउन्सिलर, स्टाफ नर्स अगेन व्हेरीफाईज द फॅमिली डिटेल्स, रुटीन प्रोग्राम रेकॉर्ड्स जे मी सांगितलेलं आहे, अलाइन पिल पिकअप डेट ऑफ द फॅमिली युनिट, assess ART adherence of the family members, informs on the concept of treatment support, treatment buddy, encourages index testing of spouses, sexual partners and biological
Same thing. The only thing is we are going to थोडासा stress upon the partner testing and index testing of the spouses as well as their biological children. त्याच्यानंतर आपल्या त्या फ्लोमध्ये मेडिकल ऑफिसरने बघायचं असतो की पेशंट स्टेबल आहे की अनस्टेबल आहे. मग त्यांचे क्लिनिकल रिव्ह्यू केला जातो. 4 सिम्पटम्स आहेत की नाही. 4 सिम्पटम्स असले तर मग काय ऍक्टिव्ह ऑपॉर्च्युनिस्टिक आहेत की नाही ते रूल आउट करायचा असतो, किंवा एनी टॉक्सिसिटीज आहेत ते स्टेबल क्रायटेरियामध्ये मोर देन 350 आहे की नाही, व्हायरल लोड सप्रेशन आहे की नाही, विलिंगनेस फॉर MMD आहे की नाही, हे सगळे मेडिकल ऑफिसर्स आहेत. मग तिथून आपलं पेशंट जे जे आहे ते जाते डाटा मॅनेजरकडे. डाटा मॅनेजर आपले जे आहेत ते जे युनिक कोड. सो बेसिकली वी आर स्टील इन द प्रोसेस ऑफ गिविंग दिस युनिक कोड. तर हे आपले डेटा मॅनेजर्स ॲट इंडिव्हिज्युअल सेंटर लेवल जे कोड दिला जातो ते व्हाईट कार्डमध्ये त्यांनी मेन्शन केलं पाहिजे आणि फॅमिली मेंबरचे डिटेल्स त्यांनी त्या ह्याच्यात मेन्शन केलं पाहिजे. सो क्लायंट गोज होम अँड रिटर्न फॉर फॉलोअप ऑन रोटेशन बेसिस ऑन द ड्यू डेट. सो बेसिकली हे हा ऑलरेडी आपल्याला एक फॅमिली सेंट्रिकचं एक फ्रेमवर्क बनवून दिलं गेलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे. याच्यात आपण कसं प्रिपेअर करतो PLHIVsला जे फॅमिली सेंट्रिकच्या अंतर्गत येतात. मग प्रिपेअर केल्यानंतर इम्प्लिमेंटेशन कसं होतो, आणि जर त्या या दोन्ही गोष्टी जेव्हाही आपण कुठल्याही प्रकारचा टास्क किंवा ऍक्टिव्हिटी हा आपण आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवर करत असतो, एक ग्रुप म्हणून, एक ART सेंटर म्हणून, एक ऑर्गनायझेशन म्हणून, त्याच्या टास्कचा आउटकम, त्या ऍक्टिव्हिटीचा पर्टिक्युलर आउटकम काय असतो ते आपल्याला ते दिसून येतं. तर ह्याच्यात आपण काय करायचं असतो प्रिपरेशन मधून, आपण फॅमिलीला आयडेंटिफाय करून त्या फॅमिलीला आपण या कॉन्सेप्ट बद्दल माहिती देणं गरजेचं असतं. एकदा कॉन्सेप्ट फॅमिली आयडेंटिफाय करून त्या कॉन्सेप्ट बद्दल माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडनं कन्सेंट, जसं पूर्वी आपण ART ट्रीटमेंटचा कन्सेंट घ्यायचो, आता वी कॅन ऑप्टेन दिस कन्सेंट ओरली ऑल्सो, म्हणजे तोंडी सुद्धा आपण हे कन्सेंट घेऊ शकतो. कलेक्ट द ART नंबर्स ऑफ अदर फॅमिली मेंबर्स. मग त्याच्यावर व्हाईट कार्डवर स्टॅम्पिंग, व्हाईट कार्ड आणि ग्रीन बुकवर स्टॅम्पिंग करून त्या व्हाईट कार्ड सेग्रेगेट करायचं करून त्या सेग्रेगेट केलेले व्हाईट कार्ड एका फोल्डरमध्ये टाकून आपण त्या डिटेल्स अपडेट करतो MLL मध्ये, आणि त्या याच्यातून आपण फॅमिली ID जनरेट करून त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये ठेवून आपण अगेन वी पुट देम इन द रॅक. So this is how we are preparing. We as a ART center staff at every level should prepare all the PLHIVs ज्या फॅमिली सेंट्रिक पॅकेज ऑफ केअरच्या अंतर्गत येतात. या प्रकारे प्रिपरेशन करून आपल्याला पुढे काय काय इम्प्लिमेंटेशन करायचं, ओरिएंटिंग द फॅमिली ऑन द कॉन्सेप्ट आणि त्याचे बेनिफिट्स रोल्स काय आहेत त्या पेशंटला, आपल्याला फॅमिली ॲज अ फॅमिली युनिटला आपल्याला त्या कॉन्सेप्ट बद्दल ओरिएंटेशन देणं गरजेचं आहे. अगेन सेम सेम थिंग्स आर रिपीटेड अगेन अँड अगेन. Why they are insisting? So that it can be implemented smoothly. Due date, orientation फॅमिलीला द्यायचं, ड्यू डेट, पिल पिकअप, त्यांच्या वन फॅमिली मेंबर येऊन आपलं पूर्ण फॅमिली युनिटचं औषधं घेऊन जाऊ शकतो. दुसरं त्यांचे फॅमिली मेंबर्सचे नीड्स काय आहेत, त्या आपल्याला नीड बेस्ड सर्व्हिसेस आणि रेफरन्स त्यांना प्रोव्हाइड करायचं असतात. म्हणजे त्यांना त्या कॉन्सेप्ट, त्या स्कीम्स, त्या आयडियाज बद्दल आपल्याला माहिती देणं गरजेचं आहे. ART सेंटर स्टाफ फोकस ऑन अनसप्रेस्ड फॅमिली मेंबर्स. सर ह्या जसं आपण रुटीनमध्ये बघत असतो की अनसप्रेस्ड व्हायरल लोडचे किती पेशंट्स आहेत, त्याच्याकडे आपण स्पेशल फोकस करून आपण एनहान्स ॲडरन्स काउन्सिलिंग करतो. त्या प्रकारे आपण या फॅमिली सेंट्रिक अप्रोचच्या द्वारे सुद्धा काही पेशंट्स जर त्या फॅमिलीमधून जर अनसप्रेस्ड असतील, त्याच फॅमिली मेंबरमधून काही सप्रेस्ड असतील, वी कॅन गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ देअर ओन फॅमिली मेंबर्स ऑफ द सप्रेस्ड, वी कॅन मोटिवेट. आपण त्या पर्टिक्युलर अनसप्रेस्ड फॅमिली मेंबरला मोटिवेट करू शकतो की बाबा तुम्ही चांगल्या प्रकारे गोळ्या व्यवस्थित घेतलात तर तुमचाही व्हायरल लोड सप्रेस होऊ शकतो. इंडेक्स टेस्टिंग एलिजिबिलिटी बद्दल बोलू शकतो. आणि
ऑल द फॅमिली मेंबर्स विजिट ART सेंटर वन्स एव्हरी 6 मंथ्स. याचे आउटकम्स काय काय आहेत? एक तर ड्यू डेट आपल्याला एकत्र भेटतं पूर्ण फॅमिलीचं. त्यांचे फॅमिली मेंबर्सचे आपले जे ART सेंटरचे व्हिजिट्स कमी होत असतात. या स्वरूपात त्यांचे रिटेन्शन जे आता थोडंसं कमी आहे ते इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. व्हायरल लोड सप्रेशन होण्याचे चान्सेस आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ART सेंटर जे जसं मी म्हटलं मेडिकल कॉलेजेस आणि आयलोड ART सेंटर्समध्ये फुटफॉल कमी होतील. सो बेसिकली सुरुवातीला मी म्हटलं की काही सेंटर्स हे ऑलरेडी या जे गोष्टींबद्दल फॅमिली सेंट्रिक पॅकेज ऑफ केअरमधून ऑलरेडी या गोष्टीसाठी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. त्या स्टेट्सपैकी हा नागालँड हा जो एक स्टेट आहे, हा पहिली स्टेट असा आहे ज्यांनी हा इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे फॅमिली सेंट्रिक केअर पॅकेजच्या अंतर्गत. अँड दे हॅव studied it so well. They started this approach since 2022, if I am not mistaken. आणि त्या स्टडीमध्ये त्यांनी लाईक आय सेड की फोकस ग्रुप डिस्कशन, हे इंटरव्ह्यूज, फॅमिली मेंबर्सला हे सगळे करून त्यांनी हे फॅमिली सेंट्रिक पॅकेज ऑफ केअर आकारलेलं आहे. तर याच्यात ते आपल्याला दाखवत आहेत की लाईक आय सेड फेब्रुवारी 2022ला हे विथ द अप्रुव्हल ऑफ नाकार अँड स्टॅक्स FCC इम्प्लिमेंटेड इन 2 हायलोड ART सेंटर्स. कोहिमा आणि दिमापूर हे 2 डिस्ट्रिक्ट असे आहेत त्या स्टेटमध्ये जे आय थिंक मोर देन 55 to 60% जे HIV पॉझिटिव्ह पेशंट आहे या 2 डिस्ट्रिक्टमध्येच आहेत. म्हणून या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्टच्या ART सेंटर्समध्ये हा फॅमिली सेंट्रिक पॅकेज ऑफ केअर जे आहे ते इम्प्लिमेंट केलं गेलेलं आहे. येस, इट इज रिटन हिअर, सी 4,828 PLHIV, 51% ऑफ द टोटल PLHIV लोड इन द स्टेट. म्हणजे या 2 ART सेंटर्समधूनच 51% दाखवलं गेलेलं आहे. आणि जे फॅमिली सेंट्रिक अप्रोच जे आहेत ते 19-20% एवढं फॅमिली सेंट्रिक अप्रोचच्या अंतर्गत आयडेंटिफाय केलं गेलेलं आहे. सो दे हॅव शोन हिअर एज वाईज, पर्सेंटेज वाईज, एज ग्रुप, जेंडर, त्यांची जे टायपोलॉजी आहे की पॉप्युलेशन, जनरल पॉप्युलेशन, ARTचे ड्युरेशन 2 वर्षापर्यंत, मग 2 ते 5 वर्ष, मोर देन 5 इयर्स, सप्रेस्ड व्हायरल लोड, अनसप्रेस्ड व्हायरल लोड, कंपोजिशन ऑफ द फॅमिली युनिट. सो ब्युटिफुल्ली हा जो डेमोग्राफिक या जे सेंटरनी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आयडेंटिफाय केलेलं आहे, क्लिनिकल कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कसं एक टायपोलॉजी म्हणून म्हणजे दिलेलं आहे की बाबा काय आहे की पॉप्युलेशनमध्ये आहे की जनरल पॉप्युलेशनमध्ये किती पर्सेंटेज एनरोल झालेले आहे. सो इफ वी सी चिल्ड्रन आणि ॲडल्ट, कॅन वी इमॅजिन 7.6% एनरोल झालेले आहे. ॲडल्ट्स अँड ॲडल्ट्स 10.6%, म्हणजे फक्त ॲडल्ट्स ओनली 81%. सो the outcome will definitely will be good at this particular ART सेंटर. ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर फॅमिली सेंटर अप्रोचचं जेव्हा आपण आयडेंटिफाय करून इम्प्लिमेंट करतो त्यांचे आउटकम्स बेस्टच येणार आहे. सर तसं ह्या सेंटरने पण तसंच केलेलं आहे. आयडेंटिफाय करून इम्प्लिमेंट करून त्यांचे आउटकम्स इथे आपल्याला त्यांनी दाखवलेलं आहे. सो हिअर कसं म्हणजे या स्लाइडच्या द्वारा असंच दिसून येतोय की किती पी व्हॅल्यू आपण नाही पकडूया, आपण फक्त हेच बघूया. ॲट एनरोलमेंट 613 होते, आफ्टर 12 महिने 627 झाले, 546, 549. सो इट इज
they have also divided this viral load coverage 2 member फॅमिली युनिट्स मध्ये किती जण आहेत, 3 more than 2 member फॅमिली युनिट मध्ये किती आहेत व्हायरल लोड सपरेशन. सो विथ दिस स्लाइड म्हणजे ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी दाखवलेलं आहे सगळे इम्पॉर्टंट फॅक्टर्स, म्हणजे व्हायरल लोड कव्हरेज पण दाखवले आहेत आणि सप्रेशन किती पर्सेंटेज इम्प्रुव्हमेंट झालेलं आहे तेही दाखवले आहेत. त्याच्यातनं आपल्याला कंटिन्युटी ऑफ ट्रीटमेंट म्हणजे रिटेन्शन पण आपल्याला कळून येतो. सो एका स्लाइडमध्ये त्यांनी 3 इंडिकेटर्स खूप चांगल्या प्रकारे त्यांनी दाखवलेले आहेत. सो रेस्पॉन्स फ्रॉम द PLHIV त्यांच्याकडनं दिसून येतोय. सो इट इज व्हेरी म्हणजे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या पर्टिक्युलर 2 ART सेंटर्सने इथे दाखवलेला आहे फ्रॉम द व्हेरियस PLHIVs त्यांचे रिस्पॉन्स. सपोर्ट इन फॅमिली बॉन्डिंग म्हणजे जसं आपण सांगितलं ते सपोर्ट बॉन्डिंग जे आपल्या प्रिव्हियस स्लाइडमध्ये म्हणजे फॅमिलीमधून डिस्क्लोजर ॲज अ ट्रीटमेंट सपोर्टर म्हणून डिस्क्लोज करून तर त्याच्यात पूर्ण 100% आपल्याला सपोर्ट मिळते बॉन्डिंगच्या रूपाने. रेड्युस्ड फ्रिक्वेन्सी ऑफ विजिट टू ART सेंटर 100% आहे. स्पेंड लेस टाइम एट द ART सेंटर, येस दे से दॅट दिस इज 100%. Reduce travel expenses 99%. Had issues in disclosure of status to family 74% इम्प्रुव्हमेंट झालेला आहे. बिफोर इम्प्लिमेंटिंग दिस प्रोग्राम that means 74% of the PLHIVs have come forward to disclose the status of their positivity to their family members. So again, there is the what I mentioned about the 2 states. One was Nagaland, and the second is Andhra Pradesh state. So both जर डेमोग्राफिकली जॉग्राफिकली बघायला गेलं तर हे दोन्ही स्टेट्स आर व्हेरी हाय लोड स्टेट्स. म्हणजे मेजॉरिटी ऑफ द PLHIVs, वन दीज 2 states are one of those few states in India who has majority of the HIV/AIDS cases. So from April 23 to आता आंध्र प्रदेश हा जो स्टेटचे जे सेंटरनी दाखवलेला आहे 2023 ते 24 पर्यंत 1708 फॅमिलीज त्यांनी आयडेंटिफाय केलेला आहे आणि त्यातले 27% पेशंट्स आहेत. मेजॉरिटी वर पार्ट ऑफ द 2 member फॅमिलीज, म्हणजे भरपूर पेशंट्स 2 member फॅमिलीचे होते आणि पिकअप डेट्स 87%चा इम्प्रुव्हमेंट करू शकलेत त्या. सो अगेन सेम, आय विल नॉट गो व्हेरी मच इन टू डिटेल्स, बट यू कॅन सी दिस पोर्शन वेअर दे हॅव स्टॅक्ड दोज व्हाईट कार्ड सो ब्युटिफुल की आपल्याला ते व्हाईट कार्ड सारखं दिसतच येत नाहीये, असं वाटतंय की काहीतरी एक शोपीस ठेवला गेलेला आहे. So in the same way, I will request all the ART centers, including both the ART centers JJ1 and JJ2, की या प्रकारे तुम्ही व्हाईट कार्ड्स ठेवा, फोल्डर्स ठेवा आणि त्यांना फोल्डर्सना नंबरिंग देऊन त्या परत त्याच्या रॅकमध्ये गेलं पाहिजे. सो काय काय आपण याच्यात शिकलोय. सो दिस इज द एंड रिझल्ट. आय कॅन से व्हॉट वी हॅव लर्न फ्रॉम दीज चॅलेंजेस. तर काय काय चॅलेंजेस आहेत हे एक ॲज अ ART सेंटर म्हणून स्टोरेज स्पेस आपल्याला फोल्डर्स ठेवण्यासाठी ते एक चॅलेंज आलेलं आहे. पेशंटनी फोल्डर्स इकडे तिकडे टाकून व्हाईट कार्ड हातात धरून काउन्सिलरकडे घेऊन जाऊन ते परत ते आपल्याला एक चॅलेंज येतो की ह्याचं फोल्डर कुठे गेलेलं आहे आणि ड्युरिंग इनिशियल व्हिजिट्समध्ये पेशंटचे व्हाईट कार्ड रिट्रीव्ह करून त्याचे फॅमिली आयडीज देणं ते एक चॅलेंजेस आहे. आपण काय काय शिकलोय. दो इट इज सम सॉर्ट ऑफ बर्डन ऑन ऑल द कॅडर्स इन द फॅसिलिटी एट द इनिशियल स्टेजेस can be sustained with the support of treatment partner staff at the facility level. Taking the support of CSCs and OVC partners
will be an advantage to lead the activity towards. सो काय चॅलेंजेस आपण ॲज अ ART स्टाफ म्हणून फेस केलेला आहे आणि आपण याच्यातनं काय शिकतो आहे आणि आपण कोणाकोणाकडनं CSC आणि OEC पार्टनरकडनं आपण सपोर्ट घेऊ शकतो. So what do we conclude about this? Based on the preliminary findings, streamlined patients visits, reduced ART center load, and eased healthcare provider burden with minimal financial resources, the family centric package of care can be scaled up to other ART centers. So these are the conclusion words. So now the आपण कुठल्याही प्रकारचा फॉर एक्झाम्पल आपण आता रिसेंटली आमच्या डॅक्स कडून एक व्हर्च्युअल मीटिंग घेण्यात आला होता. त्यात आम्हाला विचारला गेला होता की बाबा ॲज अन इंडिव्हिज्युअल तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी करणार वॅटसाठी असं. तर भरपूर सेंटर्सकडनं असं रिप्लाय आला गेलेला आहे की आम्ही इन्व्हिटेशन देऊ, हॉस्पिटलचे HODs, डीन, सुप्रिटेंडेंट, आम्ही एक रोल प्ले करू, आम्ही एक स्ट्रीट प्ले करू, आम्ही काही PLHIVsनं फ्रुट्स डिस्प्लेस करू. काही काही सेंटर्सनी म्हटलंय की आम्ही काही पेशंट्सना आयडेंटिफाय करून त्या पेशंटना त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायला लावणार सो दॅट कॅन बी motivated to other PLHIVs who are present during that particular activity. So in the same way, हे जे फॅमिली सेंट्रिक पॅकेज ऑफ केअर मधून जेव्हा हे ऍक्टिव्हिटी केलं गेलेला होता, त्यातनं काही टेस्टिमोनियल्स या फॅमिली युनिट्स कडनं, या फॅमिली मेंबर्स कडनं घेतलेला आहे. सो लेट अस सी what those family members and family units has to say this. So family centric approach have aligned all my family members due date and allows a single family member to visit ARTC for collection of ART drugs, thus lightened the burden of visiting ART center frequently. तर त्या पर्टिक्युलर फॅमिली मेंबरने असं सांगितलंय की हे ड्यू डेट अलाइन करून जे ART सेंटरनी काम केलंय अलाइन करून आणि त्यात सुद्धा एकच व्यक्तीला बोलवून घेऊन त्या पर्टिक्युलर व्हिजिटला आम्हाला बोलवून आम्हाला ड्रग्स देऊन आमचं खूप मोठं बर्डन जे प्रत्येकी महिन्याला पूर्ण फॅमिली यायचं ते खूप मोठं बर्डन आमचं फायनान्शियली, आमचं हेल्थ वाईज सगळीकडनं आम्हाला खूप रिलीफ त्या भेटला गेलेला आहे असं त्या पेशंटचं, त्या बेनिफिशियरीचं टेस्टिमोनी आहे. Today I picked up the ART drugs for all my family members. Now I have much clear idea about my child's regimen. So this was also found हे सुद्धा भरपूर वेळेस काय होतो की बाबा आपल्या फॅमिली युनिटला माहिती आहे की आपले मेंबर्स किती जण आहेत, पण आपल्याला हे माहिती नसतो काही काही युनिटच्या मेंबर्सना की बाबा हे जे ड्रग्स दिलं गेलेलं आहे हे वेगळं आहे. दे विल ओनली थिंक की मला HIV आहे, तुला HIV आहे, आपल्याला दोघांना या प्रकारची औषधं भेटलेले आहेत. जे इलिटरेट आहेत, जे अनएज्युकेटेड आहेत, त्यांना हेच वाटणार या डब्यातले पण गोळी तीच आहे HIV ट्रीटमेंटसाठी, या डब्यातलं सुद्धा. सो ते एक त्यांना दिसून येतो की बाबा नाही, हा वेगवेगळा आहे. त्यांना पालकांना सुद्धा आयडिया येतो की बाबा त्यांच्या मुलांचे कसले रेजिमेन आहेत, काय रेजिमेन आहेत, प्रत्येक वेळेस ते वजन करून त्या प्रकारचे डोसेस देणं. सो त्या पर्टिक्युलर पेशंटचं त्यांना क्लिअर कट आयडिया भेटतो. नाव वी आर अलाउड टू कलेक्ट ART ड्रग्स फॉर ऑल द फॅमिली मेंबर्स. We don't miss dosage like we did before because all of us had different due dates and found it difficult to visit. ॲब्सोल्युटली करेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा वेगवेगळे ड्यू डेट्स असेल तर रिटेन्शन पण कमी, मग ते पिकअप डेट्स नसतो, मिस डेट्स असतात, LFE जास्त होत असतात. One night I forgot whether I took the ART pill or not. It came to my mind that me and my spouse share the same due date. So I checked the remaining pills and checked mine too as a result. There was one extra pill in my bottle which made me confirm that I missed to take the pill. So लहानपणापासून आपण प्रत्येक फॅमिलीमध्ये आपण हेच ऐकत असतो की एक बॉन्डिंग, एक फॅमिलीचं बॉन्डिंग कसं असतो आपल्या ॲटलिस्ट आय हॅव सीन
पेरेंट्स गिव्हिंग अ स्टिक इन अ चाइल्ड्स हँड आणि म्हणतात की बाबा हा एक लाकूड घे आणि ह्याला तोडायचा प्रयत्न करतो ते इझिली तुटून जातो. पण तेच जर 4 लाकूड त्याच्या हातात दिलं तर ते इझिली तुटत नाही. ते आपल्याला या टेस्टिमोनीमधनं दिसून येते काय बॉन्डिंग होतो त्याचा. सेम डेटनी केलं की जे काय डाऊट्स होते ते कसे क्लिअर होतात आणि त्या प्रकारे आपलं ॲडरन्स कसं वाढू शकतो हे त्यांनी ते दाखवलंय. मी अँड माय फॅमिली लिव्स इन अन आउटस्कट ऑफ टाउन अँड इट इज हार्ड. सेम युजली ते विजिट म्हणजे ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्टेशन बद्दल सांगितलेलं गेलं आहे. आणि प्रत्येकी व्हिजिटला आपले काउन्सिलर त्यांना जे जे व्हिजिट करतात आपले जे काउन्सिलर आहेत दे आय 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 जस्ट वॉन्ट टू appreciate the kind of responsibility, the kind of burden all our counselors are carrying on their shoulders. की प्रत्येकी गोष्टीसाठी काउन्सिलर्स आर ॲट द फोरफ्रंट लाईक अ सोल्जर्स. सो एव्हरी व्हिजिटसाठी ते धडपडत असतात. पेशंट आलंय की नाही आलंय, ॲडरन्स कसा आहे, पिल काउंट कसा आहे, का नाही आलं, रिपोर्ट्स काय आहे, व्हायरल लोड सप्रेस आहे अनसप्रेस आहे, मग फॅमिलीपैकी कोण मेंबर्स सप्रेस आहे नाही सप्रेस आहे. सो वेन व्हिजिटिंग द ART सेंटर, एका पेशंटचं असं टेस्टिमोनी आहे, वेन व्हिजिटिंग द ART सेंटर द काउन्सिलर एज्युकेट्स मी ऑन when each of my family members should do various clinical tests. Now I know the due date of my spouse's clinical tests. So again, family-centric package of care to enhance treatment continuity. Again, same हे जे आहे सपोर्ट जे आहे स्टेक होल्डर कन्सल्टेशन इंक्लुडिंग कम्युनिटी मेंबर्स, डेव्हलप स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स ऑन पेशंट फ्लो अँड मॉनिटरिंग टूल्स, capacity building of ART center and community, on-site supervision, mentoring and monitoring support, adherence to operational and clinical standard operating processes and data quality. So basically हे आपल्याला थ्रू फॅमिली सेंट्रिक केअर पॅकेजमधनं आपलं ट्रीटमेंट जे आहे कसं कंटिन्युटीमध्ये म्हणजे इन एनहान्स्ड वे कसं कंटिन्युटीमध्ये करता येतं ते आपल्याला हे स्लाइड दाखवलं गेलेलं आहे. आउटकम्स त्याच्यात ॲज अ पायलट प्रोजेक्ट म्हणून नागालँड आणि नॉर्थ ईस्टच्या 15 साईट्समध्ये त्यांनी स्केलअप केलेलं आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये त्यांचं काय काय त्या प्रोजेक्ट त्या अंतर्गत पायलट प्रोजेक्टमधनं रिझल्ट्स बेनिफिट्स भेटले गेलेले आहे त्या पर्सेंटेजच्या रूपाने दाखवलं गेलेलं आहे. सो दीज आर अगेन फॅमिली क्लिनिकल अँड अदरन्स सेल्फ रिपोर्टिंग टूल. सो every patient has a missed dot of ART in the last month. If yes, how many? Any other complaints? आणि नेक्स्ट ड्यू डेट. सो सेल्फ रिपोर्टिंग टूल. हा रिपोर्ट जे आहे फॅमिलीच्या एका रिलेशनशिप त्या पर्टिक्युलर मेंबरचा त्याच्यात टाकून काय आहे इतर फॅमिली मेंबर बघा त्यांच्या व्हिजिटवर आपण ते दाखवू शकतो. द सेम टाइम वॉट एव्हर इज बिंग रिपोर्टेड ड्युरिंग दिस एंटायर व्हिजिट, म्हणजे जेव्हा आपल्याकडे एखादा क्लायंट येतो त्याच्या आल्यापासून जाईपर्यंत इतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सेक्शन्समधून आपल्याला सांगितलं जातो, ग्रीन बुक्समध्ये एंट्री केलं जातो, व्हाईट कार्ड्समधून एंट्री केलं जातो, रिपोर्टिंग टूलमध्ये एंट्री केलं जातो. अल्टिमेटली एव्हरीथिंग कम्स टू द डेटा मॅनेजर आणि ते मास्टर लँड लिस्टमध्ये एंट्री केलं पाहिजे. सो वी सिन्सिअरली थँक to the Nagaland SACs and AP SACs आणि district AIDS control prevention control units and the entire ART center staff ज्यांनी हे प्रोग्राम हे जे पायलट प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करून त्यांच्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये भरपूर ठिकाणी भरपूर साईट्सवर स्केलअप केलं गेलेलं आहे अँड दॅट टू सक्सेसफुल्ली. So basically, this is what I want to tell you all is this टेक होम मेसेज मध्ये हे असं आहे की आपल्याला हे इम्प्लिमेंट जे फॅमिली सेंट्रिक केअर पॅकेज ॲट आवर ART सेंटर ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. आणि प्लस
ऑब्जेक्टिव्स जे आहे ते ऑलरेडी आपण ART सेंटर वाईज आपण ऑलरेडी आपण ते डिस्कस केलेलं आहे. सो द की पॉइंट्स काय असतो याच्यात की वी वी आर ऑल हिअर टू प्रोव्हाइड फॅमिली सेंट्रिक केअर बाय अलाइनिंग ड्यू डेट्स विथ अदर फॅमिली मेंबर्स ऑन द ART सेंटर. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. फॅमिली centric care should be provided when other family members are also on ART. Ensure involvement of spouse and other family members and more from an ANC centric to a family centric approach. So basically ANC centric approach अगोदर आपण करायचो, आताही करतो आहे की हस्बंडचं आपण कुठल्याही परिस्थितीत आपण टेस्टिंगसाठी हे करतो, पण आता हे फॅमिली सेंट्रिक अप्रोचमध्ये आपण पूर्ण फॅमिली इंडेक्स क्लायंटचे जेवढेही स्पाउसेस आहेत, चिल्ड्रन आहेत, बायोलॉजिकल चिल्ड्रन आहेत, प्लस पार्टनर्स आहेत, या सगळ्यांना आपण इंडेक्स टेस्टिंगसाठी काउन्सिलिंग करतो. सो दीज आर ऑल द की पॉइंट्स ज्यांनी आपण आपल्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये हे करणं गरजेचं आहे. So with this key points, I would like to end my lecture on note of thanking you all for patient hearing. आणि काही क्वेश्चन असतील तर आय कॅन टेक दोज क्वेश्चन्स ऑल्सो. So there are a few questions in the chat box. Yes. Vaibhav sir, if you would like to see the slide again, you will have to tell us which slide. Single date for one family again. Okay, it was about aligning the pill pickup dates, sir. The slide on aligning pill pickup date. Yeah, so the next question is, if only one family member comes always and the other is always absent or proxy, what to do? Sorry, what was the question? If in a family, one member comes to the center always, the other always sends a proxy, what can be done? सो एक्झॅक्टली जे मी स्लाइडमध्ये दाखवलेलं गेलं ते जे टूल आहे, एव्हरी फॅमिली मेंबर आय फील दे शुड यूज दॅट टूल ऑफ अदर फॅमिली मेंबर्सचं काय जर 4 सिमटम्स असतील, जर नाही येऊ शकलं त्या पर्टिक्युलर मेंबर, सो वी आर प्लॅनिंग टू इम्प्लिमेंट ऑन अ रोटेशन बेसिस. नीड नॉट नेसेसरी दॅट only one member should come and pick up the medicines. We will on a rotation base, once we will call the spouse either or the sexual partner. In this way we are going to seek information of this other non-attending member. So in this way we can track that patient's clinical activity or any other symptoms or any other queries. So can we go to slide number 13 for the pill pickup date? 13. Huh? Yeah, 13. Alignment of pill pickup due dates. Mic So, access has been given to everyone. People can now yes. unmute. Dr. Vaibhav sir, if you can please unmute and ask your question. So I'll take up the next question till then. Is family code to be written on every family member's card? Is family Code to be written on every family member's card? Yes, ideally we should write on the each and every family member's family code, and it is always better की फोल्डर जे फोल्डर आपण जे बनवतोय त्या फोल्डरच्या वरती आपण फॅमिली कोड टाकणारच आहोत, राईट. सो इन दॅट फॅमिली कोड ऑन दॅट पर्टिक्युलर फोल्डर वी राईट द जे नंबर. सो फॉर एक्झाम्पल, इफ that person comes
the member of that particular family who has come on a previous date not necessary will come on the next date. So again, that activity of searching the white card or doing the rounds of those racks at the ART center level is saved. So I suggest that ते जे फॅमिली कोड आहे प्रत्येकी व्हाईट कार्डवर लिहिणं गरजेचं आहे. फोल्डरवर आपल्याला फक्त एक फॅमिली कोड देऊन आपण त्या फॅमिलीचं मेंबर्सचं ART नंबर टाकणं गरजेचं आहे. बट ऑन द व्हाईट कार्ड अँड द ग्रीन बुक it is necessary and it is advantageous to write the family unit number as well as the family member number. Thank you, sir. As long as they come for the investigations, can we give them pills? As long as they come for the investigations. Yeah, so in the family unit, if there's one person collecting the pills and the others come for investigations only, is it okay to give them pills? या अगेन आई हैव टोल्ड यू दैट ड्यू डेट्स जो अलाइनमेंट हम लोग वो जे अलाइनमेंट अपन करतो. फॉर एग्जाम्पल, इफ दैट पर्टिक्युलर पेशंट हैज कम फॉर द मेडिसिन्स and if those medicines are told by those reports are told by the medical officer or senior medical officer suspecting any kind of toxicity, then definitely we should not give the medicines. We should tell them to bring the reports of those blood tests underwent immediately, so that we can do the needful. So if other than that, if there is no issues, then we can issue the medicines to the family member as well. Any more questions? Participants can unmute and ask questions. So Requesting participants to please unmute if they don't have any question. Thank you so much, sir, for facilitating this important session. thank you very much, Shweta. Thank you, sir. We'll quickly run the feedback poll. Requesting participants to please attempt the feedback poll before leaving the meeting. The feedback poll is now visible on your screen. There are 5 questions in all. Scroll through the questions and click on the answer of your choice. Please read the last question carefully. Participants. We'll end the e-poll now. Thank you to all the participants for patient listening. We'll conclude the session now.